शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा. येवला जिल्ह्यात येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी पंपांच्या विद्युत पुरवठ्याच्या समस्यांबाबत आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं. स्वाभिमानी रिपब्लिकन व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आक्रोश मोर्चा मंगळवारी सकाळी 10:30 वाजता विंचूर चौफुली येवला येथे आयोजित करण्यात आला. शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रात्री बिबट्याची दहशत आणि थंडीची लाट असल्यानं शेतात काम करणे मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी रात्रीचा विद्युत पुरवठा तात्काळ रद्द करून तो दिवसा विद्युत पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शिवसेना प्रणित शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, शिवसेना शहर ग्रामीण आदींनी मोर्चाला पाठिंबा दिला. पांडुरंग शेळके, श्रावण देवरे, गोरख पवार, संजय सालमुठे, शाहू शिंदे, सुभाष निकम, डॉक्टर महेश जोशी, महेश काळे, रामदास पवार, सुरेश कदम, सांग राणी शिंदे, नीलमा पाटील अधिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा जनाक्रोश मोर्चा आहे आणि हा जनाक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्यासाठी आहे. त्यामुळे आम्ही देखील शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. या तालुक्याचे शिक्षक आमदार आदरणीय किशोरभाऊ दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी संख्येने सहभागी आहोत. खरं तर हा विषय शेतकऱ्यांचा असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळावी प्रामाणिक इच्छा जर या सगळ्यांची असली तर आम्ही त्यांच्या विचारांच्या सोबत आहोत. आणि सर्वात महत्त्वाचा विषय की आज जर बघितलं तर बिबट्याचे हल्ले, सध्या रात्रीचा थंडीचा कडाका हे सगळं जर बघितलं तर ही अतिशय दयनीय परिस्थिती आहे. शासनाचं देखील योग्य बाजू आहे. त्यांनी देखील त्यांच्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करून दिवसा लाईट देण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु इथल्या काही जाड खात्याचे जे अधिकारी आहेत, जे झोपलेलं प्रशासन त्या ठिकाणी काहीतरी चुकीचं काम करते, तालुक्याला चुकीची दिशा या ठिकाणी देत आहे. माझी आपल्याला विनंती असेल, पक्षाच्या वतीने आम्ही विनंती करतो की झोपलेल्या प्रशासनाने तात्काळ जागा होऊन उद्यापासून दिवसभर लाईट देण्यात यावी, अन्यथा आम्ही देखील शिवसेना स्थायी आम्ही उत्तर देणार आहोत. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे ही प्रमुख मागणी या ठिकाणी आमची आहे. त्याचबरोबर डीपी जळाल्यानंतर 24 तासात मिळावी. प्रत्येक गावामध्ये वायरमन असावा ही MSEB संदर्भातली मागणी. आणि युरिया खताची लिंकिंग जी केली जाते ती त्वरित बंद व्हावी ही तहसीलदारकडे आमची मागणी आहे. या प्रमुख मागण्याकरता हा आमचा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. हा आता शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, त्याचप्रमाणे सत्ताधारी शिवसेना, प्रहार संघटना हे देखील या ठिकाणी सामील झाले. आम्ही गेल्या 11 तारखेला माननीय तहसीलदार साहेबांना लेखी निवेदन दिलं होतं आणि त्याच्यात म्हटलं होतं की रात्री देणारी लाईट जी आहे ती बंद करा आणि आम्हाला दिवसा लाईट द्या. भले 1 तास आम्हाला कमी लाईट दिली तरी चालेल, परंतु तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचं साम्राज्य पसरलेलं आहे. शेतकरी आधीच भयभीत झालेला आहे. त्यामुळे जो गव्हाचं पीक शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे त्या गावामध्ये उंदीर आणि घुस यांना खाण्यासाठी साप मोठ्या प्रमाणात देतात. अनेक लोकांना सरपंच देऊन देखील होतो आणि हे सर्व थांबलं पाहिजे. त्यात यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे थंडी देखील कडाक्याची आहे आणि अशा कडाक्याच्या थंडीमध्ये वयस्कर लोक, शेतमजूर पाणी शेताला देऊ कसा शकतो? पिकवलेला एक लहान लेकरावाडी पीक ते वाया घालवायचं काय असा संतप्त प्रश्न शेतकऱ्यांना पडल्यामुळे आम्ही आज महावितरण कंपनीवर सगळ्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा आम्ही मोर्चा नेत आहोत. जरही आज आमच्या मोर्चाची दखल घेतली नाही तर मात्र तुम्हाला तुमच्या समोर साक्षीने सांगतो, थोड्या दिवसात आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. हा देखील आमचा प्रशासनाला इशारा आहे.